तर राज्यात घडत असलेल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी तर आपण बघतोय, मात्र काल जो मुंबईमध्ये अपघात झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ बोट उलटली आणि अपघात घडलाय आणि आतापर्यंत 13 जणांचा आकडा जो आहे तो समोर आलेला आहे. 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालाय. यात 2 चिमुरड्यांचा समावेश आहे. 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा आणि एका 8 वर्षाच्या मुलाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. तर नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृतांमध्ये समावेश आहे. 2 महिला आणि एका पुरुषासह तिघांची ओळख पटलेली नाहीये. या अपघातात आतापर्यंत 4 गंभीररित्या जखमी झाले. 97 जणांवर उपचार सुरू आहेत. अजूनही 2 प्रवासी बेपत्ता आहे आणि त्यात एका मुलाचाही समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत झाली आहे. तर या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार, ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे खरं तर ही बोट उलटली आणि हा संपूर्ण अपघात घडला असं देखील सध्या समोर येत आहे. तर मुंबईमध्ये जी बोट उलटली आहे आणि अपघात घडला आहे, या अपघातामध्ये नाशिकच्या अहिरे कुटुंबातल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकच्या पिंपळगावमधून अहिरे दाम्पत्य अंधेरीमधल्या रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले. मात्र दुपारच्या मोकळ्या वेळेत अहिरे कुटुंबानं एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला. मात्र तीच लेणी फिरण्याची इच्छा किंवा हा त्यांचा प्रवास त्यांच्या आयुष्याची अखेर ठरली. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झालाय. अतिशय चिमुकलं असं बाळ घेऊन या ठिकाणी उपचारासाठी आलेलं हे कुटुंब आणि अशा प्रकारे या कुटुंबाला आपल्या जीवच गमवावा लागलेला आहे. आई, वडील आणि हे लहानसं बाळ या तिघांचाही मृत्यू झालाय. या ठिकाणी जे नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 10 इसमांच्या डेड बॉडी आल्या होत्या आणि एक डेड बॉडी JNPT हॉस्पिटलला आली होती. अशा एकूण 11. लहान मुलं पण आहे, महिला आहे आणि पुरुष पण आहे. 2 परदेशी नागरिक त्या JNPT हॉस्पिटलला आले होते. ते चांगले आहेत, उपचार घेऊन ते इथून गेलेले आहेत.